लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। विधान परिषद निवडणूक 2026 भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील दादा कदम यांच्या विजयासाठी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांचा निर्धारपूर्वक संवाद साधला। सांगली 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील दादा कदम यांच्या प्रचारार्थ राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी विटा, खानापूर, कडेगाव मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी मतदारांशी संवाद साधला। यावेळी भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे, राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार मनोजदादा घोरपडे, जिल्हा अध्यक्ष सम्राट बाबा महाडी, माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वैभव सदाशिवराव पाटील, अर्शक भाऊ गायकवाड, शरद भाऊ लाड, राजाराम गरुड, विलास काळेबाग यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक नियोजन, प्रचाराची दिशा, स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींसोबत समन्वय तसेच महायुतीच्या विजयासाठी करावयाच्या प्रभावी कामकाजावर सविस्तर चर्चा झाली। भारतीय जनता पार्टी महायुतीची एकजूट, कार्यकर्त्यांची ताकद आणि लोकप्रतिनिधींचा विश्वास यांच्या बळावर धैर्यशील दादा कदम यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।